फ्रेंड्स, आज माझ्या दीदीचा बर्थडे आहे आणि मी तिच्यासाठी रात्रीच्या 12 वाजता एक छोटंसं डेकोरेशन प्लॅन केलेलं आहे. हे ते डेकोरेशन प्लॅन आहे. हे तसं तर खूप छोटं आहे, पण मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले. आता आपण तिची रिॲक्शन्स बघू. तिला उठून, दीदी उठ, दीदी उठ. कसं वाटलं? खूप मस्त. कधी केलंस तू एवढं सगळं? तू झोपल्यावर. वाव. चल ते कार्ड उघडून बघ आता. तिकडे डोरला लावलेलं उघडून बघ. खूप मस्त बनवलंस. थँक्यू. आणि हे काय आहे? हे एक छोटंसं असं म्हणजेच असं डेकोरेशनसाठी बनवलं आहे. हॅपी बर्थडे दीदी. थँक्यू. वेलकम. मम्मीनं तर दुपारी जेवणासाठी पनीर टिक्का मसाला, पनीर महाराजा, डाळ तडका, गुलाबजामुन, चपाती एवढं सगळं केलं होतं आणि सगळं खूप टेस्टी झालं होतं. एकदम रेस्टॉरंट स्टाईल. मला आजीकडून माझं पहिलं गिफ्ट मिळालेलं आहे. तर हे आहे माझं बर्थडेचं आउटफिट. मी तुम्हाला दाखवते. हा आहे माझ्या बर्थडेचा चॉकलेट केक. नंतर मी काही केकसोबत फोटोज काढले. मम्मीनं आणि आजीनं माझं औक्षण केलं. चला आता आपण केक कट करूया. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे श्रेया. थँक्यू. हॅपी बर्थडे श्रेया. थँक्यू. श्रद्धा, हे तुझ्यासाठी. थँक्यू. हे चॉकलेट किटकॅटचे तर माझे फेवरेट चॉकलेट्स आहेत. हे माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट बर्थडे होता आणि श्रद्धाने सुद्धा या बर्थडेसाठी खूप मस्त डेकोरेशन केलं. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे श्रद्धाने रात्री 12 वाजता केलेलं डेकोरेशन मला खूप आवडलं, कारण हे तिनं तिच्या हाताने केलेलं आहे